छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर महानगरपालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनी प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। या प्रकरणात मतीन पटेल यांनी निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेकडून मतीन पटेल यांना अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती। या नोटीसीला 72 तासात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते। दरम्यान आज महानगरपालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर कारवाई केली। या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। तर संपूर्ण प्रकरणावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि प्रशासनावर जोरदार टीका केली। त्यांनी पालकमंत्री संजय सिरसाट यांच्यावर निशाणा साधत ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला। इम्तियाज जलील म्हणाले की कायद्याच्या चौकटीत कारवाई व्हावी, मात्र निवडक लोकांवरच बुलडोझर चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू। कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही जेसीबी ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके। हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते। मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार। ते घर आम्ही बांधून देणार। आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राज पासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे। लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे। ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील। कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता। घर बांधण्याची ताकद हिम्मत आमच्यामध्ये आहे। आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे। दुर्दैवाने कोणी दोषी ठरवलेले आहे आपल्यालाही माहीत आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे। या देशामध्ये जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये आपलाही सहभाग इतकंच मोठा आहे। या देशातल्या मीडियाला जे आज त्यांना प्रश्न विचारत नाही आहे, का तुमची हिम्मत झाली नाही आहे की म्युनिसिपल कमिशनरला प्रश्न विचारण्याची की हे माणसाचं घर तुम्ही काय एकटं आहे, एक घर आहे या शहरामध्ये? 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे। हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे। आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे। मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग का करण्यात येत नाही याच्यावर कारवाई? की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे लोकांसाठी वेगळा कायदा आहे? असं होऊ शकत नाही। पण तुमच्यामध्ये हिम्मत नसेल तर आमच्यामध्ये हिम्मत आहे, आम्ही जाऊन हे प्रश्न विचारणार आहे। तुम्ही या सगळ्या पाऊल उचलणार आहात का? कारण सातत्यानं तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका होताना कोण करतो? संजय सिरसाट यांनी। कोण आहे ते? कोण आहे ते? पालकमंत्री आहे ना। कशा प्रकारे चोरी केली होती त्यांनी, कशा प्रकारे लुटून खाल्लं होतं, पुराव्यासहित अँटी करप्शनचे डायरेक्टर जनरलला मी भेटलो होतो, पुराव्यासहित। सीबीआयला सगळे पुरावे दिले होते। कसले पुरावे? वेट्स हॉटेलची पैसे कुठून आणले होते? कशा प्रकारचे सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या मुलाच्या नावावर एक हॉटेल तुम्ही कशा प्रकारे बळकावली होती? दलित समाजाचे, आपण दलित समाजाचे आहे, एससी समाजातले आहे, 364 दिन नाही, मी हिंदू आहे, 1 दिवसासाठी मी एससी होणार आहे। मग आपल्या समाजातले गोरगरीब लोकांची वर्ग 2 ची जमीन कशा प्रकारे आपल्या मुलाच्या नावावर बळकावून घेतली होती या माणसाने? शेंद्रामध्ये जे रिझर्व्ड MIDCचा प्लॉट होता ट्रक टर्मिनससाठी, सगळे नियम धाब्यावर ठेवून आपल्या पदाचा गैरवापर करून
कशा प्रकारे ते रिझर्वेशन काढून ते जमीन पुन्हा आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली होती. हे जे राग होतं ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर कोट्यवधींची रुपयांची जमीन जे आहे, आज जिथे काम सुरू आहे, कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. किती पैशामध्ये घेतली बघा. सगळे पुरावे दिले होते. राग होता त्यांचा, राग आहे त्यांचा माझ्यावर की मी तर या शहराचा हिटलर आहे. पोलीस माझ्या समोर उभे राहते हात जोडून, प्रशासन माझ्या समोर उभे राहतं आणि हे इम्तियाज जलील कोण आहे. म्हणून ते राग जे आहे त्यांना असं वाटतं की अब आया ऊंट पहाड़ के नीचे, अब इसको रगड़ दो करके. सिरसाट साहेब, मी घाबरणारा माणूस नाही आहे. मी लढणारा माणूस आहे आणि तुमच्यामध्ये जितकी ताकद आहे तुम्ही लावा. मी पोलिसांना, प्रशासनाला, तुम्ही काही कोर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस नाही आहे. मला माहित आहे तुम्ही पोलिसांवर दबाव टाकेल, तुमची सरकार आहे, तुमची हुकूमत आहे, पण मी पोलिसांना सहकार्य करेल आणि तुमच्या बोलण्याप्रमाणे आता तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जे माझ्यावर जे आरोप केलेले आहे की हे माझी नातेवाईक होती, आता तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. नाही तर कोर्टामध्ये खेचण्याची ताकद मला पण आहे. मी तुम्हाला पण कोर्टामध्ये खिचू आणि कोर्टामध्ये हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे की कोण माझी नातेवाईक होती. आणि जे तुम्ही आरोप केले ना की MIM कशा प्रकारचं आतंकी संघटन आहे, MIM वर बंदी घाला करके. सिरसाट साहेब, तुमचे जे पप्पा दिल्लीमध्ये बसलेले आहे ना, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी हेच आतंकवादी संघटनांचे जे प्रमुख आहे असदुद्दीन अवैसीला जगभरामध्ये त्यांनी पाठवले होते या देशाचा मुद्दा राखण्यासाठी. या देशाचा हित काय आहे, या मध्ये आम्ही कशा आहे याचे मुद्दे मांडण्यासाठी तुम्हाला नाही पाठवले होते. माझे असदुद्दीन अवैसीला पाठवले होते, ज्यांच्या बाबतीत तुम्ही हे बोलत आहे की हे अतिरेकी संघटन आहे. तर मोदी साहेबांना विचारा तुम्ही जाऊन की तुम्ही एका अतिरेकी संघटनांचे प्रमुखाला विदेशात पाठवले होते करके. बोलताना थोडासा अकलेचा वापर करा साहेब. मला पण बोलता येत आहे, मला माहीत आहे खूप ऊन आहे. थोडा स्वतःला आपल्याला आवरा आणि खूप ऊन आहे म्हणून मी आपल्याला सल्ला देतो की लिंबू पाणी घ्या, थोडासा थंड, आणि बोलण्याच्या अगोदर ते लिंबू पाणी घ्या. पण मला माहीत आहे की तुम्हाला लिंबू पाणी चालत नाही आहे, तुम्हाला दररोज रात्री आणि घ्यायचंच असेल तर विदेशी घ्या. देशी घेत असेल म्हणून अशा प्रकारचे जे बडबड जे सुरू आहे ना तुमची, याच्या बाबतीत काहीतरी फक्त मी तुम्हाला हेच सल्ला देऊ शकतो की थोडा स्वतःला आवरा आपण.